मराठेशाहीच्या इतिहासात अनेक घराण्यांनी तलवारीच्या पातीवर मरण पेलत स्वराज्यासाठी मोठा पराक्रम गाजवला। यातीलच एक शूरवीर घराणे म्हणजेच गायकवाड घराणे। जय शिवराय मित्रांनो, मी सागर मदने आणि आज मी तुम्हाला घेऊन जातोय जवळपास 250 वर्षापूर्वीचा एक जबरदस्त वाडा दाखवण्यासाठी। पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यामध्ये दावडी नावाचं एक छोटंसं गाव आहे आणि त्याच गावामध्ये असलेला सरदार गायकवाड यांच्या घराण्याचा जुना वाडा पाहण्यासाठी आज आपण जाणार आहोत। दावडी हे गाव पुण्यापासून 40 किलोमीटर तर राजगुरुनगर शहरापासून अवघ्या 12 किलोमीटर अंतरावरती आहे। निमगावच्या खंडोबा मंदिरापासून हे गाव फक्त 10 मिनिटांच्या अंतरावर आहे। गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी गायकवाड घराण्याच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देत आजही दिमाखात उभा असलेला 4 बुरुजांचा भक्कम वाडा आपले लक्ष वेधून घेतो। विशेष म्हणजे पूर्वीच्या काळी या संपूर्ण गावाला भक्कम दगडी तटबंदी म्हणजेच वेस होती। आजही या वेशीचा मुख्य दरवाजा गावात प्रवेश करताच नजरेस पडतो। 2 भक्कम बुरुजांच्या मधोमध आजही दिमाखात उभे असलेले हे प्रवेशद्वार दावडी गावची जुनी ओळख आजही जपताना पाहायला मिळते। दरवाजाची लाकडी दारे, त्यावरील गजखिळे हे सारं काही इथे आजही पाहायला मिळते। आश्चर्याची बाब म्हणजे प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस 2 नाही तर 4 पहारेकऱ्यांच्या देवड्या पाहायला मिळतात। या वेशीच्या आतमध्ये प्रवेश करताच समोरील बाजूस रयत शिक्षण संस्थेची शाळा नजरेस पडते। कर्मवीरांच्या काळापासून श्रीमंत महाराजा फतेसिंह गायकवाड माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय याच वाड्यात भरते। शाळेच्या कमानी समोरच जुन्या काळातील एक पाण्याचा हौद आहे। या वाड्याच्या परिसरात जुन्या काळातील काही तोफा देखील पाहायला मिळतात। कमानीतून आतमध्ये प्रवेश करताच उजव्या बाजूला श्रीमंत गायकवाड यांचा कचेरी वाडा पाहायला मिळतो। कचेरी वाड्याची शान मात्र आजही कायम असल्याचे दिसते। नक्षीदार सागवानी कोरीव खांब, आकृतीबद्ध कोरीव महिरपी आणि त्यावर असलेली सुंदर नक्षी आजही काही प्रमाणात पाहायला मिळते। आजही या जागेवर रयत शिक्षण संस्थेचे वर्ग भरतात। याच ठिकाणी श्रीमंत गायकवाड सरकार यांच्या घराण्याची सदर असून गायकवाड घराण्याची राजेशाही तख्त आजही इथे पाहायला मिळते। याच तख्ताजवळ श्रीमंत दामाजीराव गायकवाड यांची प्रतिमा ठेवलेली दिसते। दावडी येथील वाड्याचे हे आतल्या बाजूस असलेले मुख्य प्रवेशद्वार।
दावडी गावामध्ये असलेल्या सरदार गायकवाड यांच्या राजवाड्याचा जे मुख्य प्रवेशद्वार आहे ना, त्या प्रवेशद्वाराच्या समोर सध्या आपण आहोत. माझ्या पाठीमागे तुम्हाला हे अतिशय सुंदर आणि भव्यदिव्य अशा स्वरूपाचं प्रवेशद्वार दिसत असेल. खरं तर मगाशी आपण जे प्रवेशद्वार पाहिलं होतं ना, गावाची जी बाहेरची वेस आहे ना, त्या वेशीवरती असलेलं ते प्रवेशद्वार होतं. आणि हे जे प्रवेशद्वार आहे ते आतल्या बाजूचं म्हणजे वाड्याचं जे आतलं मुख्य प्रवेशद्वार आहे ना, ते प्रवेशद्वार आहे. विशेष म्हणजे पूर्वीच्या काळी जे राजे महाराजे असायचे, त्यांचे जे किल्ले असायचे, भुईकोट असायचे किंवा वाडे असायचे ना, त्यांचं जे मुख्य प्रवेशद्वार असायचं ना, त्यावरती आपल्याला काही राजचिन्ह कोरलेली दिसायची. इथे सुद्धा आपल्याला तशाच पद्धतीचे काही राजचिन्ह कोरलेले दिसत आहेत. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला शरभशिल्प कोरलेले आहेत. शक्ती आणि सामर्थ्याचं प्रतीक म्हणून शरभाकडे पाहिलं जातं. तो एक काल्पनिक प्राणी आहे, परंतु बऱ्याच राजवाड्यांच्या प्रवेशद्वारावरती किंवा किल्ल्यांच्या प्रवेशद्वारावरती आपल्याला शरभशिल्प पाहायला मिळतात. ते इथे सुद्धा आपल्याला दिसून येत आहेत. काही कमळपुष्प दोन्ही बाजूला कोरलेली आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या प्रवेशद्वाराची जी कमान आहे ना, त्या कमानीच्या बरोबर वरच्या टोकावरती आपल्याला श्री गणेशाची मूर्ती देखील कोरलेली पाहायला मिळते. आणि याच प्रवेशद्वाराच्या सगळ्यात वरच्या बाजूला नगारखान्याचं सुद्धा बांधकाम आहे. त्यातले काही बांधकाम आता पडझड झालेले आहे, परंतु पूर्वीच्या काळी ते बांधकाम कसं असेल ना, याचा नक्कीच आपल्याला अंदाज येऊ शकतो. अशा पद्धतीचं हे सगळं बांधकाम आहे. तर या प्रवेशद्वारातून आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला चारही बाजूला भक्कम अशी तटबंदी पाहायला मिळेल. आणि त्याचसोबत या वाड्यामध्ये असलेला भुयारी मार्ग सुद्धा पाहायला मिळेल, ज्या भुयारामध्ये पूर्वीच्या काळी काही खोल्या अस्तित्वात होत्या. तर आता आपण या प्रवेशद्वाराची आतली बाजू कशी आहे ते पाहूया. दावडी येथील वाड्याचे हे आतल्या बाजूस असलेले मुख्य प्रवेशद्वार. या मुख्य प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूस नगारखान्यासारखी इमारत दिसते. सध्या मात्र त्याचे बहुतांश बांधकाम उद्ध्वस्त झाले आहे. दावडी गावाचे शूरवीर सेनानी श्रीमंत दामाजीराव गायकवाड यांच्या घराण्याच्या या वाड्याला आतील बाजूस चोहीकडे 4 भक्कम बुरुज असून नगारखान्यावर जाण्यासाठी देखील लहान पायरी मार्ग आहे. वाड्याचं आतल्या बाजूचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे ना, त्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला पहारेकरांच्या देवड्या पाहायला मिळतात. आणि तिथूनच हा वाड्याचा आतला भाग आपल्याला पाहायला मिळतोय. फार मोठा चौक आहे इथं. चारही बाजूला भक्कम अशी दगडी तटबंदी आणि त्याच्यावरती विटांचं आणि मातीचं बांधकाम आपल्याला दिसतंय. पण ते बांधकाम आता बहुतांशी प्रमाणात ढासळलंय. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे हे जे प्रवेशद्वार आहे त्याच्या वरच्या बाजूला नगारखाना आहे आणि तिथे जायला अशा पायऱ्या आहेत. पायऱ्यांची आता थोडीफार पडझड झालेली, पण अजून सुद्धा तिथून आपल्याला वरती जाता येईल. त्यामुळे आपण प्रयत्न करूयात. थोडंसं जपून जावं लागेल, कारण याच्या पायऱ्या आहेत त्या आता जीर्ण झालेल्या आहेत. त्यामुळं इथून जाताना थोडंसं जपून वरती जावं लागतंय. आणि त्याच सोबत आपल्याला मग इथं पाहायला मिळेल जुन्या काळातलं काही बांधकाम. या बाजूला बघू शकतो की इथून समोरचा जो चौक आहे त्या ठिकाणी आपल्याला पाहता येईल. आणि त्याच सोबत पूर्णतः मातीनं असं सारवलेलं हे बांधकाम आहे.
वाड्याच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या वरती असलेले हे नगारखान्याचे बांधकाम लवकर लक्ष न दिल्यास पुढच्या काही वर्षात हे बांधकाम जमीनदोस्त होऊन जाईल. या ठिकाणी आपल्याला एक बुरुज पाहायला मिळतं, बघू शकता. आणि हे ते उद्ध्वस्त झालेलं बांधकाम, याला खरं तर 3रा मजला सुद्धा आहे, पण तिकडे जाण्याच्या ज्या पायऱ्या आहेत ना त्या पूर्ण कोलमडून पडलेत. पूर्वी संपूर्ण दावडी गावाला भक्कम दगडी तटबंदी होती. तटबंदीच्या बाजूलाच खंदक असल्याचे ग्रामस्थ सांगतात. मात्र काळाच्या ओघात ते खंदक दगड मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून गेल्याचे दिसते. मात्र संपूर्ण गावाला असलेल्या पूर्वीच्या दगडी तटबंदीचे अवशेष मात्र आजही पाहायला मिळते. गायकवाड घराण्याच्या राजवाड्याच्या आतील बाजूस एका कोपऱ्यामध्ये जुन्या काळातील भुयारी मार्ग आहे. मात्र शाळेतील मुलांच्या सुरक्षिततेसाठी ग्रामस्थांनी या भुयारावर पत्रे टाकून हा मार्ग सध्या बंद केला आहे. मात्र या भुयारामध्ये 3 भल्या मोठ्या खोल्या आहेत. गावाच्या बाहेरील तटबंदीला एक लहान प्रवेशद्वार देखील आहे. आजही या प्रवेशद्वाराचा वापर येथील ग्रामस्थ येण्या जाण्यासाठी करतात. गावाच्या वेशीबाहेर जुन्या काळातील हा भला मोठा पाण्याचा तलाव पाहायला मिळतो. विशेष म्हणजे आजही या तळ्यामध्ये स्वच्छ आणि शुद्ध पाणी आहे. तर मित्रांनो, कसा वाटला दावडी गावामध्ये असलेला गायकवाड घराण्याचा जुना वाडा? खर तर वाडा प्रचंड सुंदर आहे, पण सध्याची अवस्था मात्र म्हणजे पाहूनच वाईट वाटतं, इतकी भयानक अवस्था आहे. त्या वाड्यामध्ये जी शाळा भरते ना, त्या शाळेमुळे तरी सध्या हा वाडा व्यवस्थित टिकून आहे, अन्यथा पूर्ण जमीनदोस्त झाला असता. कारण त्या वाड्याकडे सध्या कोणाचंही लक्ष नाहीये. त्या वाड्याची जी कमानी प्रवेशद्वार आहेत ना, ती पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं की गायकवाड घराण्याचा आणि ज्यावेळी हा वाडा बांधला असेल त्यावेळेचा तो जो इतिहास आहे तो किती वैभवशाली असेल ना, याचा अंदाज आपल्याला निश्चितपणानं या व्हिडिओमधून आला असेल. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा. लवकरच भेटूयात महाराष्ट्राच्या इतिहासातल्या अशाच एखाद्या नवीन ठिकाणी. तोपर्यंत जय शिवराय, हर हर महादेव.